नमस्कार, मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे. एक्झिट पोल्स नंतर इलेक्शन स्पेशल एपिसोडमध्ये की इलेक्शन वीकमध्ये मार्केटमध्ये कसं मुवमेंट होऊ शकते ते डिस्कस करण्यासाठी आपण आज इथे जॉईन झालेलो आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहे लास्ट 5 इलेक्शनमध्ये काय झालं होतं. त्याच्यानंतर आपण हे पण डिस्कस करणार आहे की एक्सटेन्सिव्हली 2019च्या इलेक्शनमध्ये मार्केटमध्ये निफ्टीनी कसं मुवमेंट केलं होतं आणि 2024चे काय लेवल्स आहेत त्याच्यामध्ये मार्केट कसं मुवमेंट करू शकते. तर व्हिडिओला तुम्ही लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, कारण असेच मार्केट रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर आता रेग्युलरली येणार आहे. आणि एकदा का आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याच्यानंतर आपण काहीतरी स्पेशल अनाउन्समेंट प्लॅन करणार आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि तुमचे जे पण काही डाऊट्स आणि क्वेश्चन्स असतील त्याला नक्की कमेंटमध्ये विचारा. तर आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले डिस्कस करूया 1999च्या इलेक्शनमध्ये काय झालं होतं. तर 1999च्या इलेक्शनमध्ये मार्केट जे आहे ते वरती गेलं होतं. 2004मध्ये मार्केटमध्ये एक बिग फॉल आला होता इलेक्शनमध्ये गव्हर्नमेंट चेंज झाल्यामुळे. त्याच्यानंतर 2009मध्ये सेम गव्हर्नमेंट फॉर्म केली होती, यूपीए गव्हर्नमेंट वापस पॉवरमध्ये आली होती, तेव्हा मार्केटमध्ये एक बिग अपसाइड मोमेंटम आला होता. त्याच्यानंतर 2024मध्ये सरप्राइझिंगली मार्केट वर गेलं होतं, कारण मार्केटला पण 2014मध्ये सरप्राइझिंगली मार्केट वर गेलं होतं, कारण मार्केटला पण एक अंदाजा लागला होता की बीजेपी गव्हर्नमेंट यावेळेस येणार आहे आणि पहिलेपासूनच माहित होतं की बीजेपी गव्हर्नमेंट येण्याचे खूप चान्सेस आहे. तर त्यानुसार पोझिशनिंग ऑलरेडी झाली होती आणि मार्केट सरप्राइझिंगली वर गेलं होतं. नॉर्मली जेव्हा पण गव्हर्नमेंट चेंज होते तेव्हा मार्केट अपोजिट डायरेक्शनला मूव्ह करते, खाली जाते. पण सरप्राइझिंगली 2014मध्ये थोडंफार वर गेलं होतं. त्याच्यानंतर 2019मध्ये जेव्हा बीजेपी गव्हर्नमेंट सेकंड टर्म मध्ये वापस आली, मोदीजी वापस एकदा निवडून आले, तेव्हा मार्केट वर गेलं होतं. गॅप अप ओपन होऊन मार्केट वर गेलं होतं. याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करणार आहे की काय झालं होतं आणि आता 2024मध्ये काय होऊ शकते हे पण आपण आता बघणार आहे. तर सगळ्यात पहिले बघू इलेक्शन 2019मध्ये काय झालं होतं आणि त्याच्यानंतर 2024मध्ये. पहिले आपण 2024चा अनालिसिस करून घेऊया, नंतर 2019मध्ये पण दाखवेल बॅक डेटेड की कशा प्रकारे मार्केट मूव्ह करू शकते. तर सगळ्यात पहिले एक्झिट पोल्सचे रिझल्ट लागलेले आहे. एक्झिट पोल्स आता आलेले आहेत ते पण बघून घेऊया की बीजेपीला किती सीट येत आहे, एनडीएला आणि त्याच्यासोबत सोबत युपीएला किती सीट येत आहे. तर माझ्याकडे हे काही डेटा आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघूया की हाऊ मार्केट रिॲक्ट टू इलेक्शन रिझल्ट इन पास्ट. की इलेक्शन रिझल्टमध्ये काउंटिंग डेच्या दिवशी, म्हणजे 4 तारखेला आता काउंटिंग डे आहे, तर काउंटिंग डेच्या दिवशी मार्केटमध्ये पास्टमध्ये कसा मुवमेंट झालेला आहे याला आपण थोडंसं अनालाइज करूया. तर 1991मध्ये बघू शकता 1%, 1.5%, 2%, 1%. 2004मध्ये 10 ते 12%चा मुवमेंट झाला होता. 2009मध्ये पण 17%चा मुवमेंट झाला होता. तर हे दोन्ही टाइम गव्हर्नमेंट जे आहे, इथे गव्हर्नमेंट चेंज झाली होती आणि इथे गव्हर्नमेंट कंटिन्यू निवडून आली होती. वापस एकदा गव्हर्नमेंट सेम गव्हर्नमेंट आली होती. 2004 आणि 9 मध्ये मोठी मुवमेंट झाली होती. 2014मध्ये पण जास्त काही मोठी मुवमेंट झाली नाही, पण पॉझिटिव्ह साईडला झाली. 2019मध्ये पण गॅप अप तर झाला होता, नंतर सेलिंग आली होती, म्हणून ते थोडंफार निगेटिव्ह दाखवते काउंटिंग डेच्या दिवशी. आता आपण डिस्कस करूया की पूर्ण वीकमध्ये, जसं एक्झिट पोल आणि इलेक्शन याच्या मधात 2 ते 3 दिवसाचा नक्कीच गॅप असणार. तर पूर्ण वीकमध्ये, त्या वीकमध्ये मार्केटमध्ये कशी मुवमेंट झाली होती तर तुम्ही इथे बघू शकता की नॉर्मली मार्केटमध्ये खूप जास्त मुवमेंट नव्हती झाली 2004 आणि 9 सोडला. तर 2014मध्ये 13%च्या जवळपास मुवमेंट झाली होती, मार्केट वरच्या साईडला गेलं होतं. आणि 2019मध्ये इलेक्शन वीकमध्ये 4%, 4.5% मुवमेंट झाली होती. या इलेक्शन वीकमध्ये आपण जर एक्सपेक्ट केलं आता 4 आणि 4.5% मुवमेंट किती होते, त्याच्यानुसार आपल्याला निफ्टीची एक रेंज कळून जाईल. त्याच्या आधी एक्झिट पोल बघून घेऊया आपण की एक्झिट पोल मध्ये काय काय आलेलं आहे. तर इथे बघू शकता एनडीटीव्ही पोल ऑफ पोल्स. याच्यामध्ये आपण बघू शकतो की पोल ऑफ पोल्स मध्ये इंडिया न्यूज जे आहे एनडीएला 371, जन की बात 362 टू 392, रिपब्लिक भारत 350 टू 368, रिपब्लिक टीव्ही 359, एनडीटीव्ही पोल ऑफ पोल्स 365. तर ऑलमोस्ट 350 ते 400च्या रेंजमध्ये खूप सारे लोक जे आहेत ते एक्झिट पोल मध्ये क्लेम करत आहे की एनडीएची गव्हर्नमेंट, बीजेपी गव्हर्नमेंट वापस निवडून येणार आहे. तर जर असं झालं, मार्केटमध्ये वापस सेम गव्हर्नमेंट आली, जर हे एक्झिट पोल्स जर बरोबर आले तर किती मुवमेंट होऊ शकते. तर आपण लास्ट लास्ट इलेक्शनला पाहिलं होतं की 4% जवळजवळ मुवमेंट झाला होता.
आता आपण पाहिलं रेट इथून 22,500, तर इथून समजा आपण 4% ची मुवमेंट कॅल्क्युलेट केली तर 22,000 म्हणजे 22,500 पासून 4% जर आपण कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ 800 पॉईंटची मुवमेंट आपल्याला 800 ते 1000 पॉईंट पर्यंत मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. तर आपले जे टार्गेट्स राहतील त्याच्यामध्ये पण आपल्याला बघायचं की 800 ते 1000 पॉईंटची मुवमेंट म्हणजे आपण टार्गेट कसे आणि कुठे प्लॅन करणार. इथे आपण बघू शकतो निफ्टी जे आहे कंटिन्युअसली खूप टाइम पासून एका रेंज मध्ये ट्रेड करत आहे. तुम्ही बघू शकता कंटिन्यू एक रेंज मध्ये ट्रेड करताय मार्केट. अपसाइडला पण एक रेंज बनवलेली आहे, डाऊन साइडला पण एक रेंज बनवलेली आहे. हायर हाय रेंजचं फॉर्मेशन आहे. 23,100 ला टच केला आणि तिथून मार्केट वापस 600 पॉईंट फॉल झाला आणि आता मंडेच्या आधी एक्झिट पोल रिॲक्शनच्या आधी 22,500 च्या जवळपास बंद झालेला आहे. तर आपण प्लॅन कसा करू शकतो. मी असं एक्सपेक्ट करते की एक्झिट पोलच्या जे रिॲक्शन आहे त्याच्यानंतर मार्केट कुठेतरी या हायला जाऊन इथे वेट करायला पाहिजे, इथे क्लोज व्हायला पाहिजे. अदरवाईज खाली येऊन लोच्या इथे कुठेतरी क्लोजिंग दिली पाहिजे. जर एक्झिट पोल नंतर उद्या मंडेच्या दिवशी मार्केटनी हायच्या जवळ जाऊन क्लोजिंग दिली किंवा लोच्या जवळपास क्लोजिंग दिली तर आपल्याकडे खूप चांगला चान्स आहे ब्रेकआउटला ट्रेड करायला. ब्रेकआउट नंतर एक मोठा मोमेंटम आपल्याला ट्रेड करायला मिळू शकतो. तर मी जोपर्यंत मार्केट 22,000च्या जवळपास येत नाही किंवा 23,000च्या जवळपास येत नाही तोपर्यंत मार्केट जे आहे त्याला आपण काहीच प्लॅन करू शकत नाही की कोणत्या साईडला मुवमेंट करेल. मंडेला जर मार्केट 23च्या जवळपास बंद झालं आणि हाय ब्रेक केला तर इथून आपण मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो. टार्गेट आपण ठेवू 23,500 पर्यंत. तर 300 ते 400 पॉईंटचं टार्गेट आपल्याला इंट्राडे मध्ये मिळू शकते जर 23,100 ब्रेक केला इलेक्शन डेच्या दिवशी. एक्झिट पोल नंतर मंडेच्या दिवशी इथे जाऊन मार्केट क्लोज झालं आणि 4 तारखेला जर ब्रेक केला तर 23,500 पर्यंत टार्गेट ठेवू शकतो. जर एक्झिट पोलच्या जे आता दुसरा सेशन आहे मंडेचा सेशन त्याच्यामध्ये मार्केट जवळपास 22,000 किंवा 22,100 याच्या जवळपास येऊन क्लोज झालं आणि त्याच्यानंतर जर रिझल्टच्या नंतर लो ब्रेक करत असेल तर लो ब्रेक केल्याच्या नंतर आपल्याला 21,500 पर्यंतचा पण मुवमेंट खालच्या साईडला बघायला मिळू शकतो आणि 21,200 पर्यंत पण मुवमेंट बघायला मिळू शकतो. रिझन काय आहे. काही पण रिझन असू शकते की एक्झिट पोल्स मध्ये जेवढ्या सीट दाखवल्या तेवढ्या सीट आल्या नाही. अदरवाईज जे 400 पारचा नारा मोदीजींनी दिला होता ते 400 पार न होता एक्झॅक्टली 320 सीट आल्या किंवा जस्ट थोडीफार मेजॉरिटी आली. मार्केटनी जी एक्सपेक्ट केलेलं आहे तसं जर नाही झालं तर खाली जे टार्गेट आहे 21,500 आणि 21,200 पर्यंत टार्गेट येऊ शकते. आता एक्झॅक्टली सेंटरमध्ये मार्केट ट्रेड करत आहे तर इथे आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. मंडेच्या दिवशी आपल्याला वेट करावं लागणार आहे. मार्केट वर क्लोज होईल खाली क्लोज होईल आणि डेफिनेटली मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे मंडेचा सेशन झाल्याच्या नंतर. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही कोणताही ट्रेंड किंवा कोणताही जो ट्रेड आहे तो मिस नाही करणार आणि आपण प्रॉपरली फॉलो करत राहू मार्केटला. तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असेल अनालिसिस मध्ये तर नक्की कमेंट्स मध्ये विचारा. मी ट्राय करेल खूप साऱ्या कमेंट्सचे आन्सर जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करायचे. आणि आपला टार्गेट जे आहे ते टार्गेट आहे 150 लाईक्सचं. तर व्हिडिओला लाईक करा. जेवढे जास्त तुम्ही लाईक करणार जेवढे जास्त शेअर करणार तेवढे रेग्युलरली व्हिडिओज या चॅनलवर आता इथून पुढे येत राहतील. तर आता आपण डिस्कस केलं आहे निफ्टी मुवमेंट कसं करू शकतो. आता आपल्याला हे बघायचं आहे की पास्ट मध्ये काय झालं होतं. पास्ट मध्ये 2019 मध्ये काय झालं होतं ते आपण आता बघणार आहे. तर आपण थोडंसं मागे चालूया 2019 मध्ये जाऊया. 2019 मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कळेल की मार्केटमध्ये मुवमेंट कसं झालं होतं ॲट द टाइम ऑफ इलेक्शन डे मध्ये मुवमेंट कसं झालं होतं. ओके 2019 9 पर्यंत आपण आलेलो आहे. 23 मे 2019 ला मार्केटमध्ये जे आहे रिझल्ट लागला होता. 23 मे 2019 कुठे आहे 9 इथे बघू शकतो. ओके 2019
2019 20 मे, 21 मे, 22 मे, 23 मे. तर इथे तुम्ही बघू शकता हा इलेक्शन वीक आहे. 23 मे 2019च्या दिवशी रिझल्ट लागला होता. तर हे मुवमेंट किती झालं होतं मार्केटमध्ये ते बघू शकतो. 2019 मध्ये काय झालं होतं मार्केटमध्ये ते जर आपल्याला बघायचं आहे तर आपल्याला बघावं लागेल की मार्केट पहिले कंटिन्यू वर गेलं. एक्झिट पोलच्या वेळेस मार्केट खाली आलं, एक दिवस पॉज घेतला, एक मोठा मुवमेंट झाला. आता हा मुवमेंट केवढा होता, कसा होता, हे आपण आता एकदा ॲनालाइज करून घेऊ की हा मुवमेंट होता कसा. तर आता तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की मुवमेंट कसा झाला. ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल 23 मे 2019ची ही इलेक्शन डेची कॅन्डल आहे. त्याच्या आधी प्रिव्हियस डे कॅन्डल आपण बघू शकतो. प्रिव्हियस डे कॅन्डल जी आहे त्याचा क्लोज होता 11,737. 11,737 ला क्लोज झाला आणि इलेक्शनच्या दिवशी मार्केट गॅप अप ओपन झाला. तुम्ही बघू शकता 11,900 ला. तर इथून मार्केट इलेक्शनच्या दिवशी गॅप अप ओपन झालं. नंतर मार्केट वर गेलं 12,050 पर्यंत मार्केट वर गेलं. इथपर्यंत सगळ्यांना कळलं होतं की मार्केटमध्ये आता बीजेपीची गव्हर्नमेंट येणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा मार्केट जे आहे ते 500-600 पॉईंट फॉल केलं. 11,600चा लो लावला आणि 11,650 ला क्लोज झालं. म्हणजे मार्केटनी ही न्यूज प्राइस इन केली होती म्हणून मार्केट गॅपअप झालं. गॅपअप झाल्याच्या नंतर वर गेलं आणि नंतर एक सेलिंग आलं. तर यावेळेस सुद्धा सेम सिनॅरिओ आहे. मार्केटला पहिलेपासून माहित आहे की मार्केटमध्ये काय होणार आहे, गव्हर्नमेंट कोणाची येणार आहे. तर आपण एक ॲनालिसिस असं करू शकतो की जर मार्केटमध्ये एक बिग गॅप अप झालं, बिग गॅप अप ओपनिंग 2019च्या केसमध्ये ही ओपनिंग जी आहे ते 300 पॉईंट मार्केट वर गेल्याच्या नंतर करेक्ट झालं होतं. 150 पॉईंट गॅप अप झालं होतं आणि तिथून अजून वरती 150 पॉईंट मूव्ह केलं होतं. यावेळेस गॅप अप ओपनिंग जे आहे, कारण तेव्हा मार्केट 11,000 चालू होतं, यावेळेस 22,000 चालू आहे. तर मार्केटमध्ये आपण जे पर्सेंटेज वाईज जर पाहिलं तर 300 to 400 पॉईंटचा जर गॅप अप ओपनिंग झाली आणि त्याच्यानंतर मार्केट जर अजून 300 पॉईंट मूव्ह केलं तर तिथे आपल्याला आता बाय करायचं नाही आहे. 300 पॉईंट गॅप अप ओपन झालं, त्याच्यानंतर अजून 200 ते 300 पॉईंट मार्केट मूव्ह केलं तर आपण रिजेक्शनवर सेल करणार आणि स्टॉप लॉस लावून वेट करणार मार्केट वापस खाली कधी येते याचा. असा एक ट्रेड आपण प्लॅन करू शकतो ॲज पर पास्ट रेकॉर्ड्स. पॉसिबल कधी आहे, जर एक बिग गॅपअप झाला, बिग गॅपअप झाल्याच्या नंतर मार्केट वर गेलं, रिजेक्शन घेत असेल तेव्हा आपण सेल करणार. आणि एक्झिट पोलच्या दिवशी काय झालं होतं तर इथे पण तुम्ही बघू शकता की एक्झिट पोलला मार्केटमध्ये कसा मुवमेंट आला होता. तुम्ही बघू शकता इथे 21 तारखेला आणि 22 तारखेला प्रिव्हियस मार्केट जे क्लोजिंग होती 11,800 ची क्लोजिंग होती. त्याच्यानंतर ओपनिंगच झाली 11,863 ला आणि 11,682 चा लो लावला. ठीक आहे, तर 150 पॉईंट खाली आलं होतं. त्याच्यानंतर एक दिवस मार्केट एक्झॅक्टली काहीच मूव्ह नाही केलं आणि मग इलेक्शन डेला मोठी मुवमेंट झाली. तर एक्झिट पोलला पण असं होऊ शकते. मार्केटमध्ये चान्सेस आहे की मार्केट जे आहे ते ओपन होईल, पहिले खाली जाईल, 22,000 पर्यंत मार्केट खाली जाईल, नंतर त्याच्यानंतर एक मोठा वोलाटाईल मुवमेंट होऊ शकते की 22,000 पासून डायरेक्ट 23,000 ला गॅपअप उघडेल, 23,100 ला रेजिस्टन्स आहे आणि तिथून मार्केट वापस 22,500च्या जवळपास येऊन बंद होऊन जाईल. सो दिस माइट बी अ पॉसिबिलिटी. तर आपण वेट करूया, बघूया की उद्या मंडेच्या दिवशी एक्झिट पोलवर मार्केट कसं रिॲक्ट करते. आणि मंडेच्या एंडला पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे की मग एक्सपायरी डे म्हणजे एक्सपायरी म्हणतात इलेक्शन डेच्या दिवशी, काउंटिंग डेच्या दिवशी मार्केट कसं मुवमेंट करेल याच्यावर. तर स्टे ट्यून, चॅनलला सबस्क्राईब करा. ॲनालिसिस आवडत असेल तर लाईक करा. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण त्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.